तर मी विनंती करतो की गेट समोर या मैदानाच्या गेट समोर कोणीही गाड्या पार्क करू नयेत. पाहुणे यायचे आहेत तर पाहुण्यांच्या गाड्या येणं गरजेचं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या गेट समोर गाड्या आहेत त्यांनी त्या बाजूला कराव्यात. धन्यवाद. हेलो, थैंक यू सो मच प्रवीण दुगाड़े सर, थैंक यू सो मच दिनेश पाटिल सर. तो यहाँ पर मौजूद तमाम क्रिकेट के चाहने वालों, क्रिकेट के दर्शक, खिलाड़ी और मेहमान, इनका सभी का स्वागत गोपाल शेठ नाईक स्मृति चषक 2021 में. दोन टोक्यामध्ये घमासान धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्तशबाजी हमरी तुमरी रशिकेत कालिके तुरा यादवी रणधुंदुबी रणधुमाळी रणकंद ननबेरी. दोन टोळक्यामध्ये हिर चुरस हिरशा चढाव संघर्ष अहमामिका. चार ओवर का मुकाबला होगा. निश्चित तौर पर हमारे दशरथ पाटिल सर करावे गांव के मशहूर कमेंटेटर, इनका आवाज हमने सुना हमारे डीजे मास्टर सूरज के माध्यम से, सूरज के माध्यम से उनका भी स्वागत. तो दोस्तों चलते हैं दोपहर के सत्र में. दूसरे राउंड का पहला मुकाबला हम देख रहे हैं. बीच मैदान के अंदर टीम कुंडेवाल और कामोटी के बीच हनुमान कुंडेवाल और स्वर्गीय दिलीप शेठ स्मृति कुंडेवाल और जय हनुमान कामोटी के बीच ये दूसरे राउंड का पहला मुकाबला है. पहला घमासान युद्ध हम देखेंगे. गेंद और बल्ले से बातचीत होगी इस मुकाबले के अंदर. हम देखेंगे स्ट्राइकर एंड पर होंगे AK-47 के नाम से जाने जाते टीम कुंडेवाल के स्ट्राइकर एंड के बैट्समैन समाधान वास्कर. नॉन स्ट्राइक एंड पर होंगे विशाल फोयर, जिन्होंने पिछले मुकाबले 100 मैच जिताया था टीम भिंगारी के खिलाफ. अब गेंदबाजी की धुरा संभाले हुए राइट आर्म ओवर द विकेट, राइट आर्म राउंड द विकेट आएंगे टीम कामोटी की तरफ से. गेंदबाज निखिल गोवारी. मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर. एक खिलाड़ी डीप मिड विकेट में मौजूद है, दूसरा खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर और प्रारंभ शुभारंभ पहली गेंद के ऊपर. पिछले मुकाबले में पहली गेंद के ऊपर आउट हो चुके थे. इस बार इस गेंद को हल्के हाथों से बिल्कुल कारपेट शॉट खेला. डॉट गेंद की समाप्ति. अच्छी शुरुआत टीम कामोड़ी की तरफ से इस दोपहर के सत्र में हम देख रहे हैं. समाधान वास्कर ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे. टॉस हारकर पहली मर्तबा पहले सत्र पर बल्लेबाजी आई है. ये देखिए घुटना देख तमाशा देख. हम क्रिकेट में हमेशा कहते हैं वैसा ही शॉट खेला, बिल्कुल पैडल स्विप किया और एक करारा छक्का. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. धन्यवाद. ठीक है, पहला छक्का है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. अकाउंट खोला इस छक्के के साथ. काफी अच्छा स्ट्रोक दिखाया, नजाकत दिखाई, टाइमिंग दिखाई, इंप्रोवाइजेशन दिखा, एलिवेशन दिखा इस स्ट्रोक में और नतीजा 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब निखिल गोवारी फील्ड में अब तब्दीली करते हुए हमें नजर आ रहे हैं. हल्का सा फाइन लेकर जा रहे हैं डीप के खिलाड़ी को. ये गेंद लोवर फुल टॉस थी लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक बन गए खिलाड़ी. गेंद सीधा मिड विकेट के ऊपर से दूसरा बैक टू बैक करारा छक्का. थैंक यू डीजे. तो बैक टू बैक छक्के जाके पहली ही मैच में पहली 0 पर आउट हो चुके थे. लेकिन इस मैच के अंदर हम देख रहे, इस मुकाबले के अंदर हम देख रहे काफी अच्छी बल्लेबाजी. अब इस गेंद को खेला पॉइंट के क्षेत्र पर, वहां पर खिलाड़ी चूके, गलती हुई और नतीजा भुगतना पड़ेगा, खामियाजा नुकसान भुगतना पड़ेगा. क्योंकि क्रिकेट में मौके कम मिलते. हम हमेशा कहते हैं चुकीला माफी नहीं, ऐसे मराठी में कहा जाता है. वैसे ही किया और ये 14 हासिल किया. इस चौके के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन.
यहाँ से टॉप एज लेकर शॉर्ट थर्डमैन के हाथों में डायरेक्ट हिट करने की कोशिश थी, कॉलिंग नहीं थी, मिसअंडरस्टैंडिंग थी दो बल्लेबाजों में, तू मैं हो रहा था, लेकिन सही वक्त पर समाधान वास्कर ने वापस भेजा विशाल को और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। ये कैच होने की संभावना तो जरूर बनी थी, चांस जरूर बना था, लेकिन उस चांस को गवाया, आगे गिरी गेंद फील्डर्स के। अब चांस बन सकता है लेकिन ये गैप ढूंढने में कामयाबी, टीम थर्डमैन बाउंड्री के बाहर, ये करारा दूसरा चौका। नो गेंद, 1+4। वन प्लस 4 रन्स यानी कि 5 रन का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर। कुल रन संख्या हो चुकी है 21। ये फ्री हिट का मौका था और इस मौके को बनाया चौका, बल्लेबाज AK-47 समाधान वास्कर ने। इस चौके के साथ कुल रन संख्या हो चुकी है। एक ओवर का खेल समाप्ति होने के बाद 25 रन बगैर विकेट को ही अच्छी शुरुआत होगी इस मुकाबले के अंदर। अब यहाँ से लक्ष्य तय करना होगा, यहाँ से बनाने होंगे 65 या 70 रन, इस मुकाबले में जीत हासिल करनी है, इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत करनी है, तो आने वाली 3 ओवर में लगभग 40 ढूंढना होगा बल्लेबाज टीम दिलीप स्मृति कुंडेवाल को, क्योंकि यहाँ से 25 बन चुके हैं, 40 आते हैं 3 ओवर में तो बनते हैं 65 रन और 66 का पीछा करना होगा टीम जानमान कामोटे को, और वो बिल्कुल सही स्थिति में पहुंचेगा स्कोर कार्ड। अब वापसी करनी होगी टीम कामोटे के गेंदबाजों के, क्योंकि पहला गेंदबाज हमेशा लीडिंग गेंदबाज रहता है टीम का, और उस लीडिंग गेंदबाज ने जब 25 रनों का मार खाया है उसके बाद मनोवैज्ञानिक दबाव आने वाली 3 गेंदबाजों के ऊपर होता है। दैवत म्हात्रे इस समय गेंदबाजी की धुरा संभालेंगे। पहले ओवर में 25, इस समय विशाल भोईर ऑन स्ट्राइक, पहले मर्तबा दूसरे ओवर का स्पेल हम देख रहे हैं। दूर वाली छोर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्लोवर गेंद थी, टर्न किया और सीधा गेंदबाज अपने फॉलो थ्रू में इस कैच को लपका और पहली गेंद के ऊपर करारा छटका। विशाल बैक टू द पवेलियन। पहले गेंद के ऊपर करारा झटका, अब वापसी के द्वार खोले। एक ब्रेक थ्रू की जरूरत थी इस समय टीम जानमान कामोटे को, और वो ब्रेक थ्रू इस समय दैवत म्हात्रे ने दिया। विशाल को बैक टू द पवेलियन भेजा नीचे अपने 0 के योगदान के ऊपर। अब नेट नंबर 3 के पोजीशन के ऊपर नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद है मयूर वास्कर, तो अपने निजी 25 रनों के ऊपर समाधान वास्कर बल्लेबाजी कर रहे हैं। दैवत म्हात्रे कमबैक करने वाला ये ओवर होगा। शायद टीम जानमान कामोटे की उम्मीद यही होगी कि कैसे भी हो विकेटें निकाली जा सकती है हमारे गेंदबाजों द्वारा। वैसे किया, मैंने कहा था कमबैक करने वाला ओवर चाहिए, डॉट गेंदें चाहिए, विकेटें चाहिए, तभी जाके इस मुकाबले में फिर एक बार पकड़ बना सकती है टीम जानमान कामोटे, और वैसे ही किया। 2 गेंदों में महज सिंगल हासिल किया और एक महत्वपूर्ण विकेट चटकाने में कामयाबी हासिल की गेंदबाज दैवत म्हात्रे ने। तो इस समय नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर दस्तक दे रहे हैं मयूर वास्कर। 25 रन पहले ओवर में आए थे, इस ओवर में महज आए 2। पावर प्ले एंड हो चुका है, फील्डिंग फैलाई जा चुकी है, 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात किए जा चुके हैं। अब गेंदबाजों को राहत की सांस होगी।
दैवत फिर एक बार तैयार। ये देखिए आड़े बैट से खेला क्रॉस द लाइन, शॉट फाइन लेके खिलाड़ी आसानी के साथ जज करेंगे और इस कैच को लपका जाएगा। दूसरे विकेट का पतन, सोनू ने लपकाए कैच और दूसरा करारा छटका इस समय मिलता हुआ। या दरम्यान विनंती करतोय निर्वी 11 आरसीसी पेठ बनाम स्वरांश 11 भैरवनाथ कारवाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। स्वरांश 11 भैरवनाथ कारवाव आणि निर्वी 11 आरसीसी पेठ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे आणि या संघातून जो संघ विजयी होईल या सामन्यातून त्या संघाने कुठेही जायचं नाही, त्यांचा सामना आजच खेळवला जाईल याची नोंद घ्या। डेफिनेटली, क्योंकि आज काफी समय हमारे साथ मौजूद है, इसके बदौलत जो सुपर 8 का मुकाबला था वो आज के दिन खेला जाएगा। तो दोस्तों चलते फिर एक बार मैदान की तरफ। ये खूबसूरत कार्रवाई, क्रिकेट का खूबसूरत मंजर हम देख रहे हैं। अब नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर आ चुके हैं विराज गायकवाड़। ये गेंद हल्के हाथों से स्टीयर किया। मैंने कहा था डॉट गेंदे चाहिए, विकेटें चाहिए, तभी जाके जनमन कामोटी टीम कमबैक कर सकती है और वैसे ही किया। डॉट गेंदे आती हुई, विकेटें आती हुई इस गेंदबाज दैवत मात्रे की गेंदबाजी के ऊपर। ओवर नंबर 2 प्रोग्रेस पर है महज। इस ओवर में अब तक आए 4 गेंदों के बाद एक सिंगल रन और 2 करारे झटके टीम कुंटेवाल को। ये गेंद बिल्कुल तेज रफ्तार से डाली हुई थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, गेंद के मिरिट पर नहीं पहुंचे। डॉट गेंद की समाप्ति हुई और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि होती हुई हमें नजर नहीं आती है। टोटल वहीं पर सीमित है। काफी करारी गेंदबाजी हो रही है। क्रिकेट में हमेशा देखते हैं, हम हमेशा कहते हैं राजनीति हो या क्रिकेट का क्षेत्र हो, हमेशा रंग बदलता है ये खेल। हम हमेशा देखते हैं गिरगिट की तरह, गिरगिट जिस कलर पर जाता है उसका कलर धारण करता है। वैसे ही किया इधर इस ओवर में, क्योंकि पहले ओवर में 25 हासिल किए थे समाधान और विशाल ने, उसके बाद महज 2 रन हासिल किया है। अब पूरी तरह से वापसी के द्वार के लिए हौसला अफजाई जरूर होगी, जरूर टालियों की गूंज होगी टीम कामोड़ी के खेमे के अंदर, क्योंकि महज 2 रन और 2 विकेटें चटकाने में कामयाबी मिली दैवत महात्रे ने। अब मुकाबले में वापस लाए, अब गेंदबाजों का यही काम है। वैसे ही 2 के औसत से या 2 या 4 के औसत से रन देते हैं तो महज 30-35 तक सीमित रख सकते हैं, 35 या 40 तक सीमित रख सकते हैं टीम दिलीप स्मृति कुंडेवाल को। अब देखना जरूरी होगा कौन से गेंदबाज आएंगे, शायद होंगे रोशन मात्रे गेंदबाजी की धुरा संभालते हुए। तीसरा ओवर इस समय प्रोग्रेस पर है। इस ओवर के बाद कुल रन संख्या 27 पर सीमित है। पहले ओवर में 25 थे, उसके बाद ऐसा लगा कि इस ओवर में 15 या 10 रन बटोरने में कामयाबी मिलेगी, लेकिन पूरी तरह से अपने जाल में फांसा गेंदबाज दैवत ने, अपने बाजुओं में दम रखा और रोका पूरी तरह से टीम दिलीप स्मृति कुंडेवाल को। इस समय देखा जाए तो रोशन को भी यही काम करना है, जैसी गेंदबाजी दैवत ने की वैसे ही गेंदबाजी अब रोशन की तरह से एक्सपेक्टेड होगी अपने टीम के कर्णधार को यानी कि कप्तान को। समाधान वास्कर अभी भी मौजूद है, अपनी निजी 25-26 की योगदान के ऊपर दस्तक दे रहे हैं। तीसरा ओवर प्रोग्रेस पर रोशन मात्रे दुर्वाली छोर से राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ऑब्स्टिक से काफी बाहर, अंपायर हमारी तरफ मुड़े और ये वाइट गेंद का इशारा। पहली एक्स्ट्राज में तब्दीली होती हुई एक्स्ट्राज रन स्कोर कार्ड के ऊपर आती हुई 27 और 1 बने 28 रन। ये गेंद लोअर फुल टॉस थी, अलॉन्ग द कारपेट खेला, मिड विकेट के क्षेत्र में हल्का सा फंबल और सिंगल को 2 में कन्वर्ट किया। ये टेंशन होगा क्योंकि स्ट्राइक अब रहेगी समाधान वास्कर के पास। ये गेंदबाजों को टेंशन होगा, मनोवैज्ञानिक दबाव होगा, प्रेशर होगा, क्योंकि अब नॉन स्ट्राइक एंड पर जाते बल्लेबाज समाधान तो राहत की सांस होती रोशन के लिए। अब टेंशन वाला वक्त है क्योंकि यह समाधान वास्कर अभी भी स्ट्राइकर एंड पर मौजूद है। पहले ओवर में किफायती बल्लेबाजी, उसके बाद काबिले तारीफ गेंदबाजी। अब रोशन तैयार है फिर एक बार इस ओवर में।
ये गेंद हवा में जरूर है, कैच होने की संभावना, नो मैंस लैंड में शायद गेंद गिर सकती थी। परेश ने काफी बढ़िया प्रयास किया, एफर्ट काफी अच्छा था, लेकिन यहाँ से कॉलिंग नहीं, चूके घबराए, ऐसा लगा कि शायद एक दूसरे के लिए टकरा सकते हैं। धन्यवाद इसी के रोहित. बदौलत सन्माननीय रॉयल कळंबोली समर्थक विश्वास पाटील पेंदर यांचं या मैदानावर आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सन्माननीय विश्वास पाटील पेंदर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. यकीनी तौर पर मेहमानों से गुजारिश होगी कि मंच पर आइए। तो दोस्तों चलते हैं फिर एक बार मैदान की तरफ। क्या छूटा तो खामियाजा भुगतना पड़ेगा। ये क्रिकेट हम हमेशा देखते हैं, ये करारा छक्का, क्योंकि क्रिकेट में हम हमेशा देखते हैं छोड़ा हुआ कैच के बदौलत उसके बाद पूरी तरह से बिखर जाती है गेंदबाज की दिशा, लाइन, लेंथ पूरी तरह से बिखर जाती है। जो सही सेट माइंड सेट किए हुए रहते हैं गेंदबाज की, अच्छी तरह से गेंदबाजी होती है, सिंगल डबल्स आते हैं, लेकिन जब कैच छूटता है तो मन में ऐसा एक विचार आता है कि अब क्या करूंगा, मैंने तो अपना काम निभाया था, अब विकेट कैसे निकालूंगा, और उसके बदौलत जो गेंदबाजी होती है। सन्माननीय विश्वास पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ये दबाव, पेंदरचा आक्रमक फलंदाज. ये दबाव हम देख रहे हैं, क्योंकि ये वाइड गेंद, पहले गेंद के ऊपर जो कैच छोड़ा उसके बाद छक्का हासिल किया, उसके बाद हम देख रहे हैं कि बचने की कोशिश हो रही है गेंदबाज रोशन द्वारा। यह ऑफ स्टिक से काफी बाहर थी, वाइड का इशारा, अपना एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 3 रन एक्स्ट्रास के तौर पर आ चुके हैं। ये गेंद हवा में है, अब कैच होने की संभावना, ये भी नहीं हो सकता। क्रिकेट में हम हमेशा कहते हैं बहुत सारे मौके मिले थे, लेकिन उस मौके का फायदा नहीं उठा पाए गेंदबाज या कोई भी खिलाड़ी, क्योंकि समाधान वास्कर की कैच छोड़े जा रहे हैं मैदान के अंदर। मेहमानों का स्वागत है इस नक्कीच पाहुण्यांचं प्रतियोगिता आपण में। स्वागत करूया. रॉयल कळंबोलीचे बिग सपोर्टर आणि बिग समर्थक आणि आरपीएल टीम मॅनेजर रॉयल कळंबोली विश्वास पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्याचबरोबर सन्माननीय नन्नू पाटील साहेब यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2021-22 मध्ये. यस, तो बैक टू द क्रिकेट, हम चलते हैं मैदान की तरफ। 2 कैच छूटे इस ओवर में, अब इस ओवर की अगली गेंद होगी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, पूरी तरह से चूके बैट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई बातचीत नहीं, कोई समझौता नहीं डॉट गेंद की समाप्ति होने ऐसा लगा था, लेकिन लेग बाइस के तौर पर ये 1 रन हासिल किया और इस 1 रन से कुल रन संख्या में बढ़ोतरी होती हुई टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। त्याचबरोबर सन्माननीय भाई पाटील साहेब पेंदर यांचंही या स्पर्धे ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आपण या व्यासपीठावर मनापासून स्वागत करूया. ओव्हर टू रोहित गायकर. थैंक यू सो मच प्रवीण सर। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये गेंद बिल्कुल सामने थी, लेकिन अब क्या करेंगे खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी कुछ नहीं कर सकते हैं। बल्लेबाज ने अपना काम करके दिखाया, लॉन्ग ऑन के ऊपर, साइड स्क्रीन के ऊपर लगाता हुआ ये करारा छक्का। तो एक जरूरी ऐलान है, डीजे मास्टर जरा रुकिए. आरसीसी पेट, निर्वी 11 आरसीसी पेट बनाम खारवाव, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. सोहेल शेख, निर्वी 11 आरसीसी पेट. टोटल स्कोर कार्ड के ऊपर अगर हम देखेंगे, रोहित बताएंगे यहाँ पे कि कितना 47 रन, 47 रन, 47, 47 धावा धावफलकावर लागले आहेत. तो यकीनन हमारे उमेश भोईर सर स्कोरिंग की भूमिका में हमें ये जानकारी दे रहे हैं कि पहला छक्का इस प्रतियोगिता का लगाया था ओमकार पाटिल, मैन फ्रॉम मुरबी। उसके बाद 50वां छक्का लगाया था राहुल के ने, मैन फ्रॉम गोरसई बी, और उसके बाद ये 100वां छक्का है प्रतियोगिता का, और वो लगाया जा चुका है समाधान वास्कर, जो हमने लाइव अभी देखा, मैन फ्रॉम कुंडेवाहाल। ये स्कोरिंग की भूमिका में काफी अच्छी स्कोरिंग इस पूरी प्रतियोगिता का देखा झोंका हम देख रहे हैं। उमेश जी भोईर, मैन फ्रॉम चिंचपाड़ा,
इनकी तरफ से उनके ऊपर भी शुक्रगुजार हूं। उनके बदौलत हमें कमेंट्री करने में बहुत मजा आता है, क्योंकि पूरी तरह से जानकारी, अप टू डेट जानकारी हमें वो बताते हैं और वही हम आपको बताते हैं माइक के जरिए। उनका भी स्वागत करना चाहूंगा। तो आखिरी ओवर है, करो या मरो की स्थिति, स्लॉग ओवर, अब भी नहीं तो कभी नहीं। ये ओवर, ये 6 गेंदे है। गेंदबाज सोनू पाटिल के पहले गेंद के ऊपर ये छक्का दागा विशाल विराज ने लगाया ये करारा छक्का डिफाइन लेग के ऊपर, क्योंकि शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। पुल के सारे इस गेंद को खेला और 6 रन हासिल करने में कामयाबी जरूर मिली है। इस 6 रन से कुल रन संख्या बन चुकी है 53 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ऐसी गेंदबाजी नहीं हो सकती है। आखिरी ओवर में ये देखिए गोली की तरह शॉट लगाया है। ऐसा स्वीट साउंड आया कि जैसे ही बल्ले पर कनेक्ट हुई गेंद नंबर 4 पर ये रुकेगी, ऐसा हमें भी लगा और खिलाड़ियों को भी लगा। किसी ने प्रयास भी नहीं किया इस चौके को रोकने का। गुलशन भी अब तो वीराना लगता है, हर अपना हमको बेगाना लगता है। हम तेरी यादों में खोए रहते हैं, लोग हमें पागल दीवाना कहते हैं। जरूर, जैसे एक आशिक अपने माशूका के प्यार में पागल होता है, वैसे ही ये खेल है और इस खेल ने अब सबको पागल किया है। और वैसे ही इस खेल में बल्लेबाजी हो रही है। इस मैच के अंदर हम देख रहे हैं बल्लेबाज विराज गायकवाड़ की ये स्लोवर 1 पिक करने की कोशिश थी, नंबर नतीजा मिलेंगे 6 रन। अब कहां पर फंसी है टीम कामोटे, अब कहां से निकली जा सकती है, कैसे रोका जा सकता है तूफान, ये जल्दी कैसा रोका जा सकता है गेंदबाजों द्वारा, ये क्वेश्चन होगा कप्तान और गेंदबाज के जहन में। क्योंकि 3 गेंदे अब आ चुके हैं 16 रन इस आखिरी ओवर में। यहां से कमबैक करना था, यहां से वापसी करनी थी गेंदबाजों को, लेकिन 3 गेंदों में अब 16 रन खर्च करने के बाद ये राहत की सांस ली होगी जर्मन कामोटे के सभी खिलाड़ियों ने, दर्शकों ने। अब आई डॉट गेंद और इस डॉट गेंद से टोटल में कोई वृद्धि नहीं, 59 पर जा चुका है टोटल। 63 रन, माफ कीजिए। अब हवा में है गेंद और खिलाड़ी उस गेंद के नीचे है, ये विकेट का पतन। विराज को वापस लौटना होगा। या खुदा तुझसे अर्जी लगाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं। ना करूं याद ना याद आऊं, ना करूं याद ना याद आऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं, वो मुझे मैं उसे भूल जाऊं। थैंक यू सो मच। हम देख रहे हैं इस ओवर की शायद होगी आखिरी गेंद और समाधान वास्कर अभी भी स्ट्राइकर एंड के ऊपर। ये गेंद अलोंग द कारपेट, शॉर्ट मिड विकेट के ऊपर, रनआउट का खतरा और खराब थ्रो। 1 रन आसानी के साथ मुकम्मल, दूसरे की कोशिश हुई, 2 रन आसानी के साथ मुकम्मल किया। ये खराब थ्रो खिलाड़ियों के बीच से और 2 रन का खामियाजा भुगतना पड़ेगा टीम जर्मन कामोटे को। और कुल मिलाकर 24 गेंदें समाप्ति के बाद 65 पर जा चुका है। टोटल कुल रन संख्या हो चुकी है 65। आने वाली गेंदें अब 24 है और जीतने के लिए बनाने होंगे 66। मैंने तो मैं पहले निर्वी 11 आरसीसी पेट के कप्तान सोहेल शेख और खारबाव के कप्तान को टॉस के लिए बुलाना चाहूंगा। खारबाव के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं निर्वी 11 आरसीसी पेट के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा सोहेल शेख से कि आपको टॉस के लिए संपर्क करना है। पहले सत्र में रन बने हैं यहाँ पर, रोहित हमें बताएंगे। 65 रन, 65 रन बने हैं, 66 रनों की जरूरत है। एक बड़ा टारगेट चेस करना है टीम कामोटे को। जरूर एक बड़ा सन्माननीय टारगेट। आमचे पाहुणे राजेंद्रजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कोळखे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। क्रिकेट प्रेमी ज्यांना म्हटलं जातं, ज्या ज्या ठिकाणी चांगले संघ मैदानात उतरतात त्या त्या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेब त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी त्या मैदानापर्यंत पोहोचतात। ही त्यांची ओळख। त्या राजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर सन्माननीय प्रमोदजी आगलावे यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं।
तर कुंडेवाळचा जो खेळाडू आहे सागर भास्कर याने जर कुठला झेल घेतला किंवा विकेट मिळवली स्टंप करून तर जोशी साहेब आमचे राजभाई जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र दादा पाटील इथे आलेले आहेत, प्रमोदजी आगलावे साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आमचे कराव्याचे योगेश भाई दांडेल इथे बसलेले आहेत, दिमाग के जादूगर संजय सोलंकी नंतर तेजस म्हात्रे आणि त्यानंतर महेश दळवी इथे बसलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आमचे गोल्डन मॅन ओळखी गावाचा रायगड जिल्ह्यात नावलंय फेमस झाला असा कोहिनूर हिरा इथे जन्मला राजेंद्र पाटील आला असा कोहिनूर हिरा इथे. आणि वळूया समालोचन कक्षामध्ये दिनेश पाटील सर यांच्याकडे. सह्याद्रीच्या कडेकपारी आवाज घुमतो आवाज घुमतो शिवनेरीवरची जाई पोटी शिवाजी आले आज शिवनेरीवरची जाई पोटी शिवाजी आले आज. आरसीसी पेठ संघाला विनंती करतोय की आपण आपला कर्णधार नाणेफेकीच्या कौलासाठी पाठवायचा आहे. खारभाऊ संघाचा कर्णधार आलेला आहे, तर निर्वी 11 आरसीसी पेठ आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, कारण यातून जिंकलेल्या संघाने आज थांबायचं आहे दिनेश पाटील सर, कारण आज सुपर 4साठी एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. धन्यवाद. तर नक्कीच आदरणीय राजेंद्रदादा पाटील रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, त्याचबरोबर रायगड जिल्हा BJP सरचिटणीस म्हणून त्यांची ओळख आहे, ते आदरणीय राजेंद्रदादा पाटील कोळके. खऱ्या अर्थाने माणूस राजकारण जरी असेल तरी याच्यामध्ये क्रिकेट फार भरली आहे. क्रिकेटला सदैव पाठिंबा देणार आहे व्यक्तिमत्व, क्रिकेटसोबत सदैव चालणार हे आदर्श व्यक्तिमत्व राजेंद्रदादा यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे सहखजिनदार आदरणीय प्रमोदजी आगलावे साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख आहे, त्यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. घेऊन चालतं या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृतिदशक 2021 महाकाय पर्व आणि पर्वामधील दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा पहिला सामना. नाणेफेकीचा कौल लागला कामोड संघाच्या बाजूनं. आमंत्रण दिलं फलंदाजीचं स्वर्गीय दिलीप शेठ स्मृती कुंडेवाळ संघाला, आणि प्रथम फलंदाजी करताना काय उबदार फलंदाजी केली. 17 चेंडूमध्ये 45 धावा जमवत तब्बल 65 धावा धावफलकावरती लगावल्या आणि 24 चेंडूमध्ये 66 धावांचं आव्हान उभं केलंय. 16.50ची सरासरी राखायची आहे. मी मगाशी सांगितलं होतं की जर का समाधान वास्कर पहिल्या सामन्यामध्ये 0वर परतला तर पुढच्या सामन्यामध्ये तो अफलातून कामगिरी करतो. ती अफलातून कामगिरी याही सामन्यामध्ये पाहिली, पण धावांचा पाठलाग करताना मात्र परेश मात्र बरसावं लागेल. ते बरसणं सुरू झालाय आणि येतोय हा मात्र चौकार. तुझ्या प्रेमाचा गोड वारतलाय माझ्या मनी रा मला निशित दर्या किनारी माझ्या घरी रा. स्वर्गीय दिलीप शेठ स्मृती कुंडेवाल बनाम जयनमन कामोटे. 66 धावांचा पाठलाग जयनमन कामोटे संघ करतोय. परेश मात्रे याला मात्र बरसावं लागणार आहे. सोनू पाटील नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, तर 40+ मास्टर्स लिजंड खेळाडू संजय भास्कर गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र हा चौकार. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. 66 धावांचं आव्हान जरी अवघड असेल तरी अशक्य नाही. अशक्याला इम्पॉसिबल मध्येच दडलाय. आय एम पॉसिबल, ते पॉसिबल सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोलवा टाकला चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला. तत्पूर्वी मात्र सहजरित्या एक धाव पूर्ण केली ती परेश मात्रेनं, आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाऊन ठेपलं 6वरती. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि पाठलाग करत असताना इथे मात्र धावफलकावर धावा लागत आहेत. बिनबाद तब्बल 6. 17 चेंडूमध्ये 47 धावांची 45 धावांची विस्फोटक खेळी समाधान वास्करची पूर्वार्धामध्ये पाहिली आहे, कारण हा खेळाडू आहे आक्रमक. सोनू पाटील संघाचा संघनायक. जोरदार अपील झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. बॅकअप चांगला होता. नक्कीच जर हिट झाली असती डायरेक्ट तर मात्र सोनू पाटीलला परतावं लागलं असतं. लेग वाईजच्या रूपानं धाव येते.
पंचांवर दडपण टाकू नका प्लीज. पंचांवर दडपण टाकू नका प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. रिव्ह्यू पाहिजेच सध्या रिव्ह्यू फक्त रनआउटलाच रिव्ह्यू आहे. आयोजकांकडून विनंती आली आहे, फक्त रनआउटसाठीच रिव्ह्यू आहे. इथे रिव्ह्यू घेतला जाणार नाही. आणि बीमर रनआउट आणि बीमरसाठीच फक्त रिव्ह्यू असेल. त्याच्यामुळे रिव्ह्यू इथे घेतले जाणार नाहीत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दडपण क्रिएट जरूर झाले, परंतु पंचांनी मात्र दक्ष कामगिरी बजावत नॉटआउटचा करार दिला. आणि इथे आपण पाहतोय लेग बाय चिरपण धावाली. दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल आणि तब्बल 7. बिनबाद 7. सावध सुरुवात, आक्रमक सुरुवात म्हणता येईल परेश मात्रे आणि सोनू पाटीलची. कराब क्षेत्र पाहतोय बॅकवर्ड दिशेने चेंडू गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्राचे गेला धावत 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. सुंदर गोलंदाजी जरूर होतीये, परंतु लेग बाय चिरपानं आणखीन या 2 धावा येत आहेत. धावा मात्र कामोडी संघात जमवते जरूर. मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला संदेश चिपलेकरनं 9 चेंडूमध्ये 30 धावा जमवत आपल्या हातून निसटलेल्या सामन्याला एकतर्फी केलं होतं. इथेही फलंदाजी बहारदार केली जाईल का? कनेक्ट चेंडू होत नाहीयेत, परंतु अंगाला लागून का होईत ना धावा येत आहेत. आयुष्यामध्ये पैसा कुठून येऊ दे कमवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो सावरण्याचाही प्रयत्न केला जाईल. इथे लेस्टिकवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू आहे स्वैर आणि अभंतर धाव मात्र मिळतीये ती जे अनुमान कामोडी संघाला. धन्यवाद दिनेश पाटील सर. मी सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शोभा हस्ते निर्वी 11 RCC पेठ आणि खारबाव या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करावा. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. संजयजी भास्कर गोलंदाजीच्या मार्कवर. अखूर टप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय परेश मात्रे स्टाईलनं. फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर येतोय. हा मात्र अंतिम चेंडूवर चौकार. नाणेफेकीचा कौल निर्वी 11 RCC पेठ संघाच्या बाजूला लागला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 16.50ची सरासरी राखायची होती. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 14 धावा दाभोळकरती लगावल्या गेले. 2 खणखणीत चौकार ज्याच्यामध्ये परेश मात्रे लगावलेत. परेश मात्रे अतिशय दर्जेदार असा खेळाडू. रायगड प्रीमियर लीगमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल मयूरशेठ भोईर यांच्या संघामध्ये खेळत असताना चांगली कामगिरी परेश मात्रे याची पाहिली. आता मात्र कुंडेवाल बनाम जय हनुमान कामोडे 2 संघ लढतायत. स्वर्गीय दिलीप शेठ स्मृती कुंडेवाल हा संघ मात्र पूर्वार्धामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. ज्या जमवलेल्या धावा आहेत धावा वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये संजयजी भास्कर यांना मात्र तब्बल धावा पडल्या आहेत त्या 14 आणि येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे अजूनही 52 धावांची. आव्हान अजून अवघड आहे, परंतु अशक्य नाही. 2 सलामवीर क्रीजवर उभे आहेत. सोनू पाटील संघाचा संघनायक आहे, तर आक्रमक फलंदाज परेश मात्रे. रोहित गायकवाड 18 चेंडू 52 धावा. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. अखोर टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या सीमारेच्या बाहेर. खूप मोठा फटका आपल्या रडरमध्ये चेंडू आला. सरळ फिरकावून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून. इट्स अ क्लिअर हिट. 6 रन्स. पहिल्या चेंडूवर षटकार चढवलाय आणि या षटकारानं मात्र धावा आल्या धावफलकावर तब्बल 20. अतिशय सुरेख फटकेबाजी. गणित बदलली जातील. 17 चेंडू 46 धावा. रोहित गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर कुंडेवाल संघाकडून गोलंदाजी करताना पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका पुन्हा एकदा शोधलाय. लॉंग ऑनच्या मधून शत्रशिकाला चकवून चेंडू जाणार. 1 बाउन्स. खणखणीत चौकार. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना 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 मला म्हणतात धन्यवाद डीजे. तर आपण स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत.
मी सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक संजय ठाकूर यांना विनंती करतोय की आपण राजेंद्र पाटील कोळखे यांचं स्वागत आपण करायचं आहे. सन्माननीय राजेंद्र पाटील कोळखे यांचं स्वागत या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तर नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली फटकेबाजी पाहतोय. टोळेबाजी अगदी सुरेखरित्या. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्रक्षे थोडासा फंबल झालाय. इथे चुका केल्या जात आहेत. चांगली फेकी जरूर होती. कलेक्शन थोडंसं नाही झालं. बॅकअप नव्हता. त्याच्यामुळे एकीरला दुहेरीमध्ये कन्वर्ट झाला. सोनू पाटील या षटकामध्ये तुटून पडलाय. अक्षरशः पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर चौकार आणि ही लॉंग ऑफच्या दिशेनं चांगला फटका, अगदी ताकदीचा फटका लागला होता. धावा आल्या तब्बल 2. धावलकर धावा लागल्या. बिनबाद 26. फिरकीचा ताल, कदाचित गोलंदाजाचे एक्सप्रेशन पाहून वाटतंय की बॅटची कडा घेतली होती की काय, हा प्रश्न उभा राहिलाय. यष्टरक्षक मात्र स्पेशल चकला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. आतापर्यंत सरळ टाकलेल्या चेंडूवर चांगली फटकेबाजी झाली, परंतु हा चेंडू फिरवला आणि फिरवल्या चेंडूवर मात्र धाव येऊ शकली नाहीये. निर्धाव चेंडू सांगता गोलंदाज रोहित गायकवाड पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. इन द अगेन हिट. इट्स अ माइटी हिट. 6 रन्स अगेन. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? चला, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. बहुत लंबा दंगल चलेगा रे. तो अरे दीवानो मुझे पहचानो. क्या बात लीजिए. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. इथे मात्र तोडफोड सुरू केली एक कर्णधार सोनू पाटीलनं. स्वतःवर असलेला अमाप विश्वास आपण पाहिला. फलंदाजीला पुढे सरसावला आणि इथे मात्र चांगली फटकेबाजी. रोहित गायकवाडवर हल्ले झाले आणि हल्ल्यामध्ये चांगला भरडला जातोय तो म्हणजेच कुंडेवाळ संघ. काही दर्जेदार फटकेबाजी. या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2 आणि या षटकामध्ये जर विचार केला तर खूप साऱ्या धावा देण्याचं ठरलं. 20 धावा या षटकामध्ये लुटल्या गेल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावलकर धावा लागल्या तब्बल 34. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. आव्हान कायम राखलंय. मी पहिल्यांदा म्हटलं होतं की आव्हान कठीण आहे, परंतु अशक्य नाही. गोलंदाजीमध्ये विचार केला, संजय भास्करनं 14 धावा मोजल्या, परंतु रोहित गायकवाडचं महागडं ठरणं कुंडेवाळ संघाच्या अंगलट येऊ शकतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पाणी घेऊन जायचंय. सुरेख फटकेबाजी. संघाचा संगनायक नेमकं काम काय करतोय त्याला माहीत होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मला फटकेबाजी करावी लागेल. स्वतःमधली क्षमता त्यानं ओळखली. ती क्षमता ओळखत फटकेबाजी केली आणि जेव्हा स्ट्राईकवर आला तेव्हा फक्त आणि फक्त हल्ले केले आणि धाबळकर धावा लागल्या. त्या तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34. मी एका तू देवयानी, मी एका तू देवयानी, मी एका तू देवयानी, तू गदिसाया देखणी नटीवानी, त्या मधाच्या पोळ्यावानी, त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी, त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी, त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी, त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी. धन्यवाद डीजे. मधाच्या रसाळ पोळ्यावानी म्हणे तुझी जवानी. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट असे मित्रांनो, ते जी मध आहे ती मध जमा करण्याचे मधमाशी जे काम करतात ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. युनिटी इज अ स्ट्रेंथ. मी नेहमी सांगत असतो एकी म्हणजे काय, सर्व मिळून काम करतात आणि आपल्याला मध देतात. गोडवा सदैव दिला जातो. एकदा त्या मधमाशांना प्रश्न विचारण्यात आला की मधमाशांनो, तुम्ही एवढ्या मेहनतीनं मध तयार करता आणि ही मंडळी खऱ्यात मध काढून घेते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तेव्हा त्या मधमाशांनी सांगितलं होतं की आमची मध काढून घेतील, परंतु आमच्यात असलं टॅलेंट, आमच्यात असलं कौशल्य कोणी काढून घेऊ शकणार नाहीये. ते कौशल्य स्वतःमध्ये निर्माण करा आणि आपल्याला स्वतःला अस्तित्व स्वतः निर्माण करा. हीच या गाण्यातून सांगण्यात आलंय. अतिशय सुरेख सामना, दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेला 4 चांद लावणारा हा मात्र सामना. धन्यवाद दिनेश पाटील सर. मी सन्माननीय जगन्नाथजी
नावडेकर मुरबी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय आमचे मुरबीचे पाहुणे जगन्नाथजी नावडेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू दिनेश पाटील सर. 12 चेंडू 32 धावांचं आव्हान. आता गणित बदलले जातील. 11 चेंडू 32 धावा. जितू गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर परेश मात्रे ऑन स्ट्राईक. राईट मोर द विकेट. आणखीन एक मोठा फटका. 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आम्ही थांबणार नाही. आमच्यामध्ये क्षमता आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या खांद्यावर आमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवतो. ती गुणवत्ता सिद्ध करणारा डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येतोय आणखीन एक मोठा फटका. क्रिकेट मधला सर्वोत्तम फटका 6 धावांचा. खलास. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं. इथे लड़वई या खेल मात्र सुरू आहे. मौका सबको मिलेगा. अपने बारी का इंतजार करो. पूर्वार्धामध्ये समाधान मौका घेतला. इथे मात्र आपल्या बारीचा इंतजार केला आणि इथे जबरदस्त फलंदाजी. रनआउटचा हा प्रयत्न पंचानं रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या अंपायरसाठी मात्र पंच वळलेत. रनआउटचा हा इशारा मात्र पाहतोय आपण. रिव्ह्यू पंचांकडून घेण्यात आलाय. समाधान वास्करनं फेकलेला चेंडू जितून पकडला. नॉन स्ट्राईक गेनला लावला. आता क्रीजमध्ये सोनू पाटील होता की नव्हता आता मात्र तिसरं पंच ठरवतील कारण रिव्ह्यू आलाय पंचांचा. दापलकर धावा आतापर्यंत लागलेत ते तब्बल 40 धावा. अजूनही गणित 26 धावांचा अंतर आहे. नॉट आउट कॉल. इट्स अ नॉट आउट. आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये धावा किती येतील आव्हान कसं राहील कारण आव्हान आतापर्यंत विचार केला तर आहे 9 चेंडू आणि गणित आहे 26 धावांचं. 9 चेंडू 26 धावा. 3 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत जितू गायकवाडनं मोजले ज्याच्यामध्ये परेश मात्रेनं मात्र 1 षटकार चढवलाय परंतु 2 चेंडू निर्धावी खेळलाय जितू गायकवाड. फुल टॉस चेंडू. पंच आमच्याकडे जरूर वळतील. धावा किती येतील या चेंडूवर. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करता येईल का. पंच 2 हात जमिनीला समांतर. 1+1 = 2. चांगली गोलंदाजी होत असताना अचानक दिशा भरकटलाय आणि धाव मात्र अवांतरची 1+22 1+1 धावाला 2. गणित बदलली जातील. 9 चेंडू 24 धावा. 9 चेंडू आणि 24 धावा. सोनू पाटील बहारदार कामगिरी संघनायक म्हणून नेतृत्व करणारा चांगली कामगिरी आपल्या या संघासाठी आज या सामन्यामध्ये सोनू पाटीलची. मोठा फटका. ट्रॅव्हल होतोय लॉंगाच्या दिशेनं. शतरक्षक येतोय पुष्कर. चेंडू उचलणार फेकणार. निव्वळ 1 धाव पण या षटकामध्ये जरूर रोखून ठेवलंय जितू गायकवाडनं. दर्जेदार गोलंदाजीमध्ये रोहित गायकवाडला 20 धावा पडल्यानंतर एक चांगलं षटक येणं गरजेचं होतं. ते चांगलं षटक जितू गायकवाडच्या माध्यमातून आतापर्यंत तरी आलाय. 8 चेंडू 23 धावा. 2 चेंडूचा वाज विकेट शिल्लक आहे. जितू गायकवाडचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये राखीव खेळाडूमध्ये काम केलं आणि इथे सरळ संधी आली गोलंदाजाची. हे आहे आपलं कर्तृत्व. मोठा फटका. इट्स अ मायटी. वेल टाइम. ताकद नजाकत आजमावली. मिड विकेटच्या सीमारेच्या बाहेर सरळ भिरकावून दिला आणि 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा फटका पुरेसा ठरेल का या नेक इराद्यानं लगावलाय. आणखीन एक षटकार. जे उरात होतोय धगधग दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना. दोन्ही संघांना मात्र आता उरात धगधग व्हायला लागली आहे. कोण जिंकणार कोण हरणार. कोणता चेंडू कोणाकडे सामना वळवणार. 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. चेंडू हवेत. स्क्वेअर लेग. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जरूर जोरदार धाव लगावली. चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. पंचांचा इशारा येतोय. हा आणखीन एक मोठा फटका. धावांचा अंतर कमी करणारा षटकार.
6 चेंडू 11 धावांची गरज आहे. 66 धावांचा पाठलाग करत असताना कोणाला वाटलं असेल की हा सामना असा येईल. 2 सलामीर काय लढलेत, काय झगडलेत, काय प्रतिकार केलाय. दोघांनी दोन्हीकडून धावा चालू ठेवल्या. ज्या ज्या वेळेला सोनू स्ट्राईकवर आला त्या त्या वेळेला सोनूने प्रतिहल्ले केले आणि आपला अनुभव पणा लाभत परेश मात्रेनं मात्र आपला बॅटचा तडाखा जितू गायकवाडला दाखवला आणि या सामन्यावर आतापर्यंत आपली ताकद आजमावली आहे. दर्जेदार खेळ. पहिल्या 3 षटकामध्ये धापळकर धावा लागल्या त्या तब्बल 55 आणि या स्पर्धेमधली सर्वात मोठी भागीदारी आपण पाहतो या दोघांची. संदीप भोईरच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. 6 चेंडू 11 धावा. 1000+ लोक या सामन्याचा आनंद घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहे तरी सुद्धा या स्पर्धेला किती महत्व आहे हे सर्वांना माहिती आहे. भव्य दिव्य स्पर्धा आहे, अतिशय मानाची नामांकित ही स्पर्धा आणि अनेक मायबाप प्रेक्षक मात्र युट्यूबच्या माध्यमातून PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 6-11 फिरकीची जादूगिरी दाखवली जाईल परंतु जादूगिरी नाही. आम्ही आता सेट झालोय. हा सामना आम्ही लवकर संपू. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिटचा हा फटका अगदी ब्लॅक स्क्रीनला टच करतोय चौकार. नक्कीच या स्पर्धेवर मात्र आता जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम या कांबोड संघाच्या फलंदाजांनी दाखवलंय. आखोड टप्प्याचा चेंडू पहिल्यांदा वाटलं की हा षटकार जाईल म्हणून शत्रक्षक थांबला. ही घोडचूक तुम्हाला मात्र नडेल की काय, कारण हा साधा सोपा झेल होऊ शकला असता. हा झेल सुटला. धावा आल्या तब्बल 2. डीप स्क्वेअरला एक चांगला फटका लगावला होता सोनू पाटीलनं परंतु फटका जरूर फसला होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. शत्रक्षक भेलजेच करू शकला नाही. झेल जमिनीला दान झाला. धावा आल्या तब्बल 2. 4 चेंडू 5 धावा कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटकेबाजी. ग्रेट फिनिश अफलातून सोनू पाटील. हॅट्स ऑफ यू. दोन्ही सलामीरांना मात्र मानवंदना दिली जाईल. अगदी एकही विकेट न गमावता नॉट आउट इनिंग दोघे खेळले. 66 धावांचा पाठलाग किती सहज केला. 3 चेंडू स्पेअर ठेवले आणि जानमान कांबोड संघाने मात्र या 2 सलामीरांनी आक्रमकता दाखवले. चेंडू द्यायचा इकडे. हॅलो. तर नक्कीच मी सन्माननीय आमचे पाहुणे जगन्नाथ शेठ नावडेकर यांचे व्यासपीठावर स्वागत करतो आणि त्याचबरोबर पूजन शेठ ठाकूर यांचंही मनापासून मी स्वागत करतोय. तर मी संजय ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपले पाहुणे सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब कोळखे यांचा या व्यासपीठावर यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तर या सामन्याचा सामनावीर